आज ना ताजे फडफडीत बांगडे ना मार्केटात इले होते. तर आणतानाच ना मासेवाल्याकडनं एका 3-4 कट लावून आणलं होते, कारण आज बनवूचं होतं भरलेलो बांगडो. तर आणलंय, स्वच्छ धुतलंय, का मीठ, हळद, मसालो, धनेपूड आणि आगळ असा लावून ठेवलंय. 10 मिनिटं तरी असा ना या सगळा मसालो, मीठ आणि आगळ असा लावून ठेवलात ना, तरच ना हे बांगडे चांगले लागतात. कारण बांगड्याक ना जरा जास्त मीठ घातला ना तरच त्या आतपर्यंत व्यवस्थित लागतात. बांगड्याक मीठ लागता तोपर्यंत इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये ओला खोबरा घ्यायचा, त्याच्यामध्ये मिरची, लसूण, आला, कांदो आणि कोथिंबीर घालायची. थोडंसं पाणी घालायचं, नाही तर मिक्सराक लागायचा नाही. आणि हे असं वाटण तयार करून घ्यायचा. ह्या वाटण असा कच्चा, त्यामुळे ना असा ना तेलात ना घालून तर थोडासा शिजवून घ्यायचा. शिजवताना याच्यामध्ये पुन्हा थोडासा मीठ घालायचा, मसालो घालायचो आणि ह्याना कलर बदलेपर्यंत असं ना परतून घ्यायचा. आणि थंड झाला ना की मग ह्याना अशा बांगड्यामध्ये भरून घ्यायचा. खूप आतपर्यंत ह्यो मसालो ह्या बांगड्यात भरायचो नाही, नाहीतर ज्यावेळी भाजतलो ना त्यावेळी सगळं बाहेर येता मसालो. त्यामुळे जेवढं राहत ना तेवढंच मसालो यामध्ये भरायचो. आता वरच्या कोटिंगसाठी जो आपण घेतो रवो, तांदळाचा पीठ, मसालो आणि मीठ, ह्याच मी घेतलंय. दोन्ही बाजू हे असे बांगड्याचे ना रव्यामध्ये घोळवून घेतले ना की आता हे भाजून घ्यायचे. तर ना तेल तापत मी ठेवलंय, त्यामध्ये असे हे बांगडे मी सोडतोय. गॅस कमी जास्त करून हे ना बांगडे असे ना छान भाजून घ्यायचे. भारीच लागता ह्यो भरलेलो बांगडो. करून तुम्ही एकदा बघाच, तुमका नक्की आवडात.